नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आपण जे चित्र बघत आहे, दृश्य आहे ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथील श्री भैरवनाथ यात्रेचे। आपण जे दृश्य बघत आहे ते भैरवनाथ मंदिराचे आहे। आता मंदिरात श्री भैरवनाथाचे आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि या भैरवनाथ यात्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे रथ आपण बघत आहात। हा रथ गाव प्रदक्षिणाला आणलेला आहे आणि तरुणाई या रथ ओढण्यामध्ये सहभागी झालेले आहे। भाविक दर्शन घेत आहेत, त्याचबरोबर या रथ प्रदक्षिणा गाव प्रदक्षिणामध्ये पालखी आपल्याला पाहावयास मिळत आहेत। भाविक दर्शन घेताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। भैरवनाथाची पालखी आणि रथ आपल्याला पाहावयास मिळत आहे। ग्राम प्रदक्षिणासाठी हा रथ मंदिरातून बाहेर आलेला आहे। तरुणाई आपल्याला रथ ओढण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहे। भैरवनाथाच्या चांगभलाच्या गजरात हा भैरवनाथचा रथ बिदाल नगरीत ग्राम प्रदक्षिणासाठी निघालेला आहे। आपण जे दृश्य बघत आहे ते भैरवनाथ रथाचे आहे। भाविक दर्शनासाठी येत आहेत। लहान मुलं, शाळकरी मुलं सुद्धा या रथ ओढण्यामध्ये सहभागी झालेले आहेत। भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर देणगीची पावती फाडत आहेत, देणगी देत आहेत। बिदाल नगरीचं एक वैशिष्ट्य आहे की या रथोत्सवामध्ये रथाचं दर्शन घेण्यासाठी भाविक येतात। त्याचबरोबर पुणे, मुंबई येथे जे बिदालकर ग्रामस्थ आहेत रहिवासी म्हणून, ते सुद्धा या बिदालच्या श्री भैरवनाथाच्या यात्रेला आवर्जून येत असतात। रथ ओढण्यामध्ये लोक भाविक मग्न झालेले आहेत। या यात्रेचं अजून एक वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळत आहे। ते वैशिष्ट्य म्हणजे मानाची काठी आहे आणि ही मानाची काठी नाचवण्यामध्ये तरुण पिढी बरोबरच भाविक हे मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात। श्री भैरवनाथाच्या मंदिरासमोर ही मानाची काठी नाचवली जात आहे। आपण जे दृश्य बघत आहे ते मानाची काठी नाचवण्यामध्ये भाविक सहभागी झालेले आहेत। हलगीच्या निनादामध्ये ही काठी आपल्याला नाचवताना पाहावयास मिळत आहे। आता मंदिरात आपण आलेला आहे। भाविक मंदिरामध्ये भैरवनाथाचे दर्शन घेत आहेत। त्याचबरोबर आपल्याला जे दृश्य बघायला मिळत आहे ते भैरवनाथाचा गोंधळाचा कार्यक्रम आहे। कुंभारी गोंधळ आपल्याला पाहावयास मिळत आहे। संबळाचा आवाज येत आहे आणि भाविक रांगेने मंदिरामध्ये भैरवनाथाचे दर्शन घेत आहेत। खरं तर या बिदालचं एक वैशिष्ट्य आहे भैरवनाथाचं, ते म्हणजे बाल भैरवनाथ आहे आणि या बाल भैरवनाथाचे दुर्मिळ या मंदिरामध्ये मूर्ती पाहावयास मिळत आहे। आपण आलोय मंदिर परिसरामध्ये यात्रेनिमित्त लहान मुलांचे खेळण्याची दुकानं, जिलेबी, पेढेची दुकानं आपल्याला पाहावयास मिळत आहेत। भाविक नारळ, पेढे खरेदी करत आहेत। भाविकांची गर्दी आपल्याला पाहावयास मिळत आहे। आता जे दृश्य बघत आहे ते मंदिराच्या पाठीमागील आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हे खेळ आलेले आहेत आणि मुलं या खेळण्याचा आनंद लुटत आहेत। यात्रा म्हटलं की लहान मुलांच्यासाठी एक उत्साह असतो आणि यात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे ते लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे, त्याचबरोबर मुलांच्या आवडीचे आलेले आहेत खेळ।
रथयात्रा मध्ये हे एक वेगळं पण आहे आहे. आपण जे चित्र बघत आहात ते दृश्य भैरवनाथ मंदिराचे आहे. नवसाला पावणारा भैरवनाथ